तर माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचा पुणे विमानतळावरच पोलिसांनी जबाब नोंदवलाय। ऋषिराज सावंत 68 लाख देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघाला होता। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलं। घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का, नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा आता पोलीस करण्याची शक्यता आहे। हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे। त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही। आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या। सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। संपलं, वाद नाही किंवा काहीच नाही आहे।